In a bold move ahead of the much anticipated NH7 Weekender Music Festival, the Maharashtra Navanirman Sena, that is MNS, has taken an aggressive stance, threatening to take decisive action if the event proceeds as planned. Let's listen into the demands of the MNS regarding this. मनसेची सरळ आणि साधी सोपी मागणी होती. पुणे शहरामध्ये हे विद्येचं माहेरघर आहे. या ठिकाणी ही जी काही मंडळी नवीन मंडळी पुण्यामध्ये पुणे शहराचं नाव खराब करण्याचं जे काही काम करतात आहेत, या गोष्टीला आमचा विरोध आहे. पुण्यामध्ये 25 वर्षाच्या आतल्या 21 वर्षाच्या आतल्या मुलांना म्हणजे शाळेच्या मुलाला सुद्धा तो पास विकत घेता येईल अशा पद्धतीचे त्यांनी पास विक्री करून त्या ठिकाणी दारू सर्रासपणे दिली जाणार होती. हा आमचा आरोप होता आणि ह्याच आरोपाला आम्ही अनुसरून आम्ही शासनाला मागणी केली होती की बाबा यांनी या कार्यक्रमाला परवानगी कोणत्याच देऊ नये, कारण पुण्यामध्ये ही संस्कृती पडता कामा नये. व्यवसाय करण्यासाठी बरेच विषय आहेत, शासनाला महसूल गोळा करण्यासाठी आपल्याकडे हॉटेल्स आहेत, तर आणि हे नवीन घाट पुण्यामध्ये का आणतात याच गोष्टीसाठी आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही या गोष्टीचा मनसे म्हणून विरोध केला होता. 100% पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. पोलिसांचं स्वागत आहे आणि एक्साईजनी परवानगी दिली नाही, तरी सुद्धा यांनी जर कार्यक्रम केला तर मग शेवटी साहेबांनी आमच्या सांगितलंय त्याप्रमाणे आम्ही पहिले हात जोडलेले आहेत, मग आम्हाला हात सोडायची वेळ यावी लागेल. सर्वप्रथम बघा, दिलजीत दोसांझ यांचा कार्यक्रम जो झाला तो एकतर पूर्ण रेसिडेन्शियल भागामध्ये झाला. एक 3 साईडला रेसिडेन्शियल, एका साईडला वनक्षेत्र होतं आणि स्थानिक नागरिक, माझं स्वतःचं घर आहे तिथं, सगळ्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. का केला होता की बाबा आम्हाला साऊंडचा त्रास होतो, आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जर दारू विकली तर त्या ठिकाणी जी लोड येणार आहे त्या लोडला कोण कंट्रोल करणार. प्रशासनाने त्यावेळेस सुद्धा ऐकलं आणि दारूची परमिशन त्यांना दिलेली नाहीये. आणि आमचं बघा, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला पुणे कधीच विरोध करणार नाहीये, पण सांस्कृतिक नावाच्या खाली हे जे काही व्यवसाय करतात आहेत, म्हणजे एक पिढी आपली पूर्ण वेगळ्या दिशेला घेऊन जायचं काम ही जी मंडळी आहेत, जे कोण आयोजक, आता आयोजक आम्हाला माहीतच नाहीत आयोजक कोण आहेत, कोण म्हणतात दिल्लीतले आहेत, कोण म्हणतात चेन्नईचे आहेत, कोण म्हणतात दुबईचे आहेत, ते त्यांनाच माहिती. आम्ही आयोजकांपर्यंत गेलेलो नाही. आम्ही प्रशासनाला विनंती केली की प्रशासनाने या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. The MNS party has expressed strong disapproval of the NH7 Weekender Music Festival, originally scheduled to take place today, that is 14 December in Susgaon, as the party views the event as a disruption to the cultural fabric of Pune, citing concerns over its impact on the youth. Hence, the MNS has taken an aggressive stance, stressing that it will not hesitate to take aggressive action if the event takes place. What is your opinion regarding the matter? Let us know in the comments down below. Stay tuned for more such interesting updates. This is Shreyas Wange from Pune Times Mirror.